आणि नितेश राणेंचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांच्यामध्ये मुंबईत तुंबळ हाणामारी झाली। वरळीतल्या फोर सीझन हॉटेलच्या काही कर्मचाऱ्यांचा नितेश राणेंच्या महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेत प्रवेश होणार होता। त्यासाठी राणेंसह संघटनेचे अनेक कार्यकर्ते हॉटेलच्या परिसरात जमणार होते। मात्र भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी राणेंची गाडी अडवली, त्यामुळे वातावरण चिघळलं आणि दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड हाणामारी झाली। त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। या हाणामारीत अनेक जण जखमी झाले। तर कोकणात आदित्य ठाकरेंच्या सभेला स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणेंनी आव्हान दिले। तर आदित्य ठाकरेंच्या सभेत अडथळा निर्माण केल्यास शिवसेनाही शांत बसणार नसल्याचा इशारा दिलाय। त्यामुळे 22 फेब्रुवारीच्या कोकणातल्या रॅलीज पुन्हा राडा होण्याची शक्यता आहे। नितेश राणे हे स्वतः मॅनेजमेंटला खाली भेटले आणि बाहेर गेल्याच्या नंतर 15 मिनिटं उभे राहिले आणि त्यांनी ती दंगल घडवून आणली। त्यांनी काय महाराष्ट्र विकत घेतलाय का? महाराष्ट्र विकत नाही ना घेतला, ही काय मोगलाई नाहीये। मग त्यांनी जर अशी चॅलेंज केली असेल तर मी शिवसेनेचा उपनेता म्हणून, भारतीय कामगार सेनेचा अध्यक्ष म्हणून, आणखी माजी आमदार म्हणून माझंही त्यांना आव्हान आहे, तुम्ही कराच आणि मग काय घडतं ते बघा। आम्ही स्वतः अध्यक्ष, जनरल सेक्रेटरी, आमच्या सगळ्या संघटनेचे पदाधिकारी आतमध्ये असल्यामुळे बाहेर काय घडलं ते कळलं नाही। एवढं मात्र नक्की आहे की जे समोरची युनियन, विरोधी युनियन होती, त्याने बाहेरून जो मॉब आणलेला होता त्या मॉबने काहीतरी घोषणा वगैरे देऊन दगडफेक वगैरे करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला विरोध म्हणून मला वाटतं पोलिसांनी सौम्य लाठी माराचा त्यांच्यावर लाठीचार्ज केला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।